हो पंच आनंद या राघवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी वेळा कुसळी काहीच देणे बोलतो वचने अभिभाविका एका जनातने तुमचा दास दयाची आस पुरवावी रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम राजा 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लाभो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लाभो बाळकृष्ण चरणी लक्ष लाभो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लाभो
गुरुचरणी देवीचा भाव देवीचा
प्राप्त रूपी कीर्तन सेवेकरता निवडलेला हा तुकोबरायाचा 3 चरणाचा अभंग आज आपण आपल्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. तत्पूर्वी सांगते, सगळ्यांनी मला सांभाळून घ्या. थोडी घाबरलेली आहे, पण सगळे माझे आई वडीलच बसलेले आहे, त्याच्यामुळे मी रिलॅक्स झाली आता. कारण सगळ्यांनी आता म्हणजे 8 दिवसापासून आपली कीर्तनाची सेवा चालू आहे. सगळ्यांनी नामाबद्दल सांगितलं, भक्तीबद्दल सांगितलं, भावाबद्दल सांगितलं, सगळं झालेलं आहे. आता माझ्या वाट्याला फक्त काय 5 पकवानाचं ताट वाढून ठेवलेलं आहे. फक्त मला तूप वाढायचं आहे आता बनून बसावं आणि नैवेद्य रामापर्यंत न्यायचं आहे. आणि आजच्या या कीर्तन सेवेचा शेवटचं जे पुष्प आहे ते आज माझ्या वाट्याला आलेलं आहे. आता सद्गुरूची इच्छा म्हणा, रामाची इच्छा आहे आणि सगळे द्रष्टे मंडळी जे आहे ते आम्हाला एक कारणीभूत झाले की त्यांनी आम्हाला ही सेवा द्यायचा योग आणला आणि आज आम्ही सेवेसाठी उभं राहिलो. सगळेजण सांभाळून घ्या. चुकलं फुकलं तर माफ करा. सगळे मोठे मोठे व्यक्ती बसलेले त्यामुळे अजून घाबरलेले आहे मी. गुरुचरणी ठेविता भाव, देव भेटे आपोआप. म्हणून गुरुला भजावे, रूप ध्यानासी आणावे. देव गुरु पाशी आहे, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जन्मनी. साधा, सोपा आणि समजल असा अभंग मी आज कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की गुरुचरणी ठेविता भाव. गुरुवर आपण श्रद्धा ठेवली, गुरुची सेवा केली, गुरुवर आपण विश्वास ठेवला की आपला जो आहे सेवा ती आपली भगवंतापर्यंत पोहोचते. आणि भाव म्हणजे हे तळमळ, व्याकुळता, मनातून देवासाठी निघालेला एक आवाज म्हणजे भाव. पण आपला भाव कुठपर्यंत निघतो? रोज रामाला जाते, पूजा करते, महादेवाला पाणी घालते, व्यंकटेश स्तोत्र वाचते, पण काही वर्ष झालं पण अजून काही माझ्या कोरोना नोकरीचा कॉल आला नाही. आता त्या रामाला जात नाही आणि त्या महादेवाची पूजा मी करत नाही. आपला भाव इथपर्यंतच. वाट पाहा म्हणजे आपल्या अंगात हीच नाही, सहनशीलता बिलकुल राहिलेली नाही. आणि आपण तर एवढे भाग्यवान लोक आहोत की प्रल्हाद महाराजांनी आपल्यासाठी अयोध्येहून राम आणून ठेवलेले इथे. अजून काय पाहिजे आपल्याला? एवढे आपले सद्गुरू आपल्यासाठी एवढे करतात, फक्त आपल्याला त्यांना सेवा द्यायची. पण माझ्या शबरी मातीचं मोल नाही भावायचं. वयाच्या 12व्या वर्षीपासून तो वयाच्या 72व्या वर्षीपर्यंत रामाची वाट पाहत होती. आज तरी माझा राम येईल, उद्या तरी माझा राम येईल. पण विश्वास कोणावर होता? गुरुवर. गुरुने सांगितलं होतं की तुला राम भेटणारच. पण वयाचं 72 वर्ष झालं, डोळे दुखले, सगळं अंग म्हातारं वय व्हायला लागलं, पण राम काही येईना. रोज उठायची, सडा रांगोळी करायची, फुलांची आरास घालायची, फुलांची रांगोळी काढायची, रोज राम मेवा सुद्धा आणून ठेवायची. आज माझा राम येईल, उद्या माझा राम येईल. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाहर झूम जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाहर झूम जाएंगे राम आएंगे. एक दिवस राम आले. डोळ्याने असे मिटत मिटत विचारलं, तुम्ही कोण? म्हणे
म्हणजे मी राम जसे अश्रू व्हायला लागले, रामाला कुठं बसू कुठं नाही असं व्हायला लागलं. अहो जे बोरं आणले उचलून ते बोरं सुद्धा तिने चाखून पाहिले की माझ्या रामाला ते आंबट लागल का, माझ्या रामाला ते किडकी निघतील का. म्हणजे तो सुद्धा तिच्या मागे एक भाव होता. भावापुढेच तिनं ते केलं. गोष्टी करून तिने रामाला खाऊ घातली तिने, पण तिच्या मागे तिचा एक भाव होता. आणि रामाला पोरं टाकता टाकता म्हणती, ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया, वनी मोरे देवी माया, वनी मोरे देवी माया, वेड्याच्या बळीची देवी माया, वेड्याच्या बळीची देवी माया, रे माझा राम राया, रे माझा राम राया. इतक्या वर्ष वाट पाहिल्यानंतर राम आला आणि रामाला पाहून डोळे मिटले. म्हणे आता मला काही नको म्हणे, असा माझ्या शबरी मातेचा भाव होता. आता भावाचं तर आपलं बोलणं झालं, भाव समजला आपल्याला. पण भक्ती कशी असावी, भक्तीचं पण काहीतरी एक दृष्टांत सांगते मी तुम्हाला. संत कबीर सांगतात की गुरु आणि गोविंद हे एकच आहेत, हे वेगळे नाही. पण यांच्यासाठी जर आपण लिहायचं म्हटलं तर आपल्याला समुद्राची शाई जरी केली तरी आपल्याला ती कमी पडेल. एवढं आपलं गुरु आणि गोविंदावर आपण सांगू शकतो. एक दिवस असंच संत कबीरांना माहित पडतं की संत जनाबाई नावाची एक संत आहे आणि ती घरातलं काम वगैरे सगळं सासूरवास सहन करून अभंग लिहिती, ओव्या लिहिती. अशी ही संत जनाबाई कोण असं म्हणे बा, आपण हिला आज भेटायचंच म्हणे. गेले हळूहळू आणि आता पंढरपुराला निघाले. पंढरपुराला निघाल्यानंतर काय असतं, सकाळीच्या वेळेला आपण जर खेड्यागावात गेलो ना तर आपल्याला कोणीच मंडळी भेटत नाही, सगळे कामाला गेलेले असतात. पण पारावर 2-3 म्हातारे लोक बसलेले होते. त्या म्हाताऱ्या लोकांना विचारलं, म्हणजे संत जनाबाईंचं घर आहे का माहिती तुम्हाला? आता संत जनाबाईला संत जनाबाई असं कधी म्हणावं? संत जनाबाई म्हटलं तर सगळ्याला कोणाला समजायलाच मार्ग नाही. मग एक म्हातारा म्हणतो, जनी भाई हा ती मोरा ती बा जा समोर जरा. आता काय असतं माहिती का, कोकणात नारळ खूप स्वस्त असतात पण त्याची किंमत त्या लोकांना नसती. तसं आपल्या जनाबाईचं झालं. बरं म्हणे काय हरकत नाही बा. पुढे गेले. आता पुढे कोण उभा? सासूबाईच उभ्या होत्या. सासूबाईनं कधी जनाबाई म्हणावं. पुढे गेल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणे संत जनाबाईचं घर हेच आहे का? हो म्हणे हेच आहे. पण संत जनाबाई राहत म्हणे इथं. नाही म्हणे जनाबाईच पाहिजे म्हणे मला. जनी भाई आमची ती गेली म्हणे गोपाळपुरात गवऱ्या थापायला. आता संत कबीरांना वाटलं की आपण त्या चुकीच्या ठिकाणी तरी आलो ना. एवढी मोठी संत, एवढी मोठी अभंग लिहिणारी, एवढी कवयित्री, आपण तिला सगळेजण संत जनाबाई म्हणायच्या, संत जनाबाई म्हणायच्या, जनी कसं काय करायला लागले म्हणे. काही हरकत नाही म्हणे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गोपाळपुऱ्यामध्ये इकडे तिकडे पाहायला शेतामध्ये कोणी दिसत नव्हतं. पण 2 बायका अशा भांडत होत्या. पण तुम्हाला माहिती 2 बायका भांडायला लागल्यानंतर तिसऱ्याचा तिथे लागच नाही जायचा. 2 बाया एवढ्या भांडत होत्या जोराजोरानं. संत कबीरांना वाटलं की आपण इथं आलो, इथं तसं आपण त्या चुकीच्या तिकडे आलो वाटतं, असं वाटलं त्यांना. आणि असं करत करत ते तिथं गेले. त्या बायकाचे दोघींचे भांडणं पूर्ण होऊ दिले. त्याला चांगलं भांडू दिले व्यवस्थित. आणि मग तिथं जाऊन उभे राहिले. उभे राहिल्यानंतर दुसरी बाई म्हणती, काय रे बाबा कोण भाई, कोण पाहिजे तुला? हे म्हटली बा संत जनाबाई पाहिजे म्हणे मला. संत जनाबाई ती चोट्टी म्हणे, गौऱ्या चोरणारी संत जनाबाई हीच ते म्हणे ती जनी. त्यांना वाटलं आता जनी म्हणेपर्यंत ठीक होतं, पण चोट्टी हे खूपच झालं म्हणे. काही हरकत नाही म्हणे. मग थोड्या वेळ तिथे उभे राहिले. त्याच्यानंतर ते पाहत राहिले त्या बाईकडं. संत जनाबाई म्हणतात, होय रे बाबा मीच आहे ती जनी, तुझं काही चोरलं का बघ आता मी. आधीच माझ्या रोजचा आळ येतो म्हणे. ओव्या गाऊन ईश्वरात दास जनीच्या घरात, ओव्या गाऊन ईश्वरात दास जनीच्या घरात, तळतळी तो सदाची आली
भेटायला आलो म्हणे, पण मी तुमच्यावर साळा वगैरे घ्यायला नाही आलो म्हणे. नाही म्हणे, आता हिने माझ्या राळ घेतला म्हणे गौऱ्या चोरायचा, आता तुम्ही काही सांगा म्हणे तुमचं काय चोरलं म्हणे मी. काही हरकत नाही म्हणे, मी इथून येतो म्हणे, माफ करा म्हणे मला. जसे संत कबीर वापस निघले तितक्या त्या दुसऱ्या बाईनं आवाज दिला, भांडणाऱ्या बाईनं, ए बाबा म्हणे जाऊ नको म्हणे, या आमच्या गौऱ्या वेगळ्या करून दे म्हणे एकदा. आता गौऱ्या वेगळ्या करून द्यावं कशा? आकार एकच, शेणाचा आकार कलर एकच असतो, सगळं सारखं होतं. आता संत कबीरांना प्रश्न पडला की म्हणे आता गौऱ्या कशा वेगळ्या करू म्हणे मी. तिथून संत जनाबाई शांततेने म्हणतात, काही घाबरू नका म्हणे बाबा, जी गौरी उचलली ती कानाला लावा म्हणे, त्यात विठ्ठल 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 असं नाव मला ऐकू येईल म्हणे. बरं म्हणे, काही हरकत नाही म्हणे. गेले संत कबीर. गेल्यानंतर त्यांनी गौरी हातात घेतली आणि खरोखर जी गौरी कानाला लावली त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असं नाव यायला लागलं. हे असा मोठा ढेक साचला. अर्ध्याच्या वर गौऱ्या जनाबाईच्या. ती बिचारी मुसली आणि तिथून चालल्या गेली. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. किती थोर भक्ती होती. कधी वेळ भेटला नाही तिला मंदिरात जाऊन, तिने कधी नामस्मरण केलं नाही का, कधी बसून भजन केलं नाही. दळता कांटा गौऱ्या थापता भांडी घासता सासूचा मार खाता खाता सुद्धा तिनं विठ्ठलाचं नाव घेतलं. ती भक्ती तिच्या कामी आली. अशा प्रकारे एकदा असंच आज मी तुम्हाला पददृष्टांत सांगणार आहे, कारण काय झालं काकाने छान सांगितलं काय सगळं त्याच्यामुळे सांगायसारखं एवढं काही राहिलेलं नाहीये, पण दृष्टांतातून तुम्ही माझं सगळं समजून घ्या. आता काय असतं, आपण जरी भाव असला आपल्या भगवंतावर आणि भक्ती जरी असली तरी ज्ञान पण पाहिजे आपल्याला. ज्ञान असल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. आणि ज्ञान मोक्ष कशामुळे मिळतो तर आपल्याला गुरुमुळे मिळतो. गुरु हे आपल्यासाठी सर्व श्रेष्ठ असतात. गुरु शिवाय आपल्याला कोणीच आपल्याला काहीही शिकवू शकत नाही. तर एक दिवस काय झालं, पंढरपुरामध्ये नामदेव पूजेला चालले होते आणि संत नामदेव महाराज रोज पांडुरंगाची पूजा करायला जायचे. आता पांडुरंगाची पूजा करायला ते पंढरपुरात निघले आणि तिथे काही आळंदीची काही वारकरी मंडळी आलेली होती. आता वारकरी मंडळी आलेली होती, त्यांची कुजबूज चालली होती की जरा लवकर लवकर आवरा म्हणे, आज आपल्या आळंदीला संतांची मांदिराई जमा होणार आहे म्हणे, आज भरपूर संत येणार आहे म्हणे आज, आणि आपल्याला तिथं जायचंय म्हणे. आता हे शब्द पडले नामदेवाच्या कानावर. नामदेवाच्या कानावर शब्द पडताच नामदेवाने जाऊन विचारलं पांडुरंगाला. पांडुरंगा म्हणे आज आता आंघोळ गिंघोळ वगैरे करून घ्या म्हणे, सगळी नैवेद्य वगैरे खाऊन घ्या म्हणे, उद्यापासून सुट्टी म्हणे. का रे म्हणे बाबा, पुढे चाला म्हणे तू. पांडुरंगाने विचारलं नामदेवांना. नामदेव महाराज म्हटले म्हणे आता ते आळंदीला सगळे संत मंडळी जमा होणार आहे म्हणे, आणि त्या संत मंडळींसाठी भेटण्यासाठी मी चाललो म्हणे. काही हरकत नाही म्हणे, ये म्हणे. आता विठ्ठलाच्या मनात आधीच होतो की हा माझी एवढी भक्ती करतो, एवढी मनापासून, पण याला ज्ञानाचा काही पत्ता नाही आणि याला जाणं खूप आवश्यक आहे म्हणे आळंदीला. पण हा काही ऐकत नव्हता, कारण याची सगळी भक्ती कोणावर, पांडुरंगावर. काही हरकत नाही म्हणे पांडुरंगा, मी जाईल म्हणे, जातो म्हणे, काही हरकत नाही. आला संतांचा मेळा, आला संतांचा मेळा, चला हो जाऊ पंढरीला, चला हो जाऊ पंढरीला. आला संतांचा मेळा, आला संतांचा मेळा, चला हो जाऊ पंढरीला, चला हो जाऊ पंढरीला. आणि अशा प्रकारे नामदेव महाराज आळंदीला निघाले.
आळंदीला निघाल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती पडली तिथे ज्ञानोबा राहतात, तिथे मुक्ताबाई राहती, सोपान काका, निवृत्ती दादा, सगळ्यांची भेट होईल. आणि त्यांना म्हणे असं मी ऐकलं सुद्धा म्हणे पांडुरंगा की पाठीवर मांडा बांधला म्हणे मुक्ताबाईनी, त्याच्यानंतर म्हणे भिंत चालवली म्हणे त्यांनी, असे लहान लहान लेकरांनी एवढे पराक्रम केले पाहून तरी येतो म्हणे काय म्हणते ते असं. काही हरकत नाही म्हणे नामदेवा तू जा म्हणे. ते तिथे गेले. नामदेवाला ज्ञान प्राप्तीसाठी पाठवणं खूप आवश्यक होतं, कारण नामदेव खूप भक्त होते पण त्यांना ज्ञान खूप कमी होतं, स्वतःचा अहंकार खूप होता त्यांना. काही हरकत नाही म्हणे गेले. आता तिथे गेल्यानंतर ज्ञानोबाराया, निवृत्ती दादा, सोपान काका सगळे नम्रतेने उभे राहिले आणि त्यांना नमस्कार केला. आता त्यांना नमस्कार केल्यानंतर यांना थोडासा अहंकार आला. करणारच झाले म्हणे नमस्कार, मी तर विठ्ठलाचा पुजारी म्हणे, भक्त आहे म्हणे मी त्यांचा, माझ्या हातानं स्वतः पांडुरंग जेवण करतात म्हणे, मी त्यांना पूजा करतो, त्यांना आंघोळ घालतो म्हणे आणि आम्ही त्यांच्या शेजारी राहतो म्हणे आणि आमच्याच पंढरपुरामध्ये हे सगळे मंडळी येतात म्हणे, म्हणजे आम्ही सर्व श्रेष्ठच ना म्हणे. हा अहंकार नामदेवाच्या मनात झाला. तर हे सगळं ज्ञानोबाला कळणारच ना, सांगायचं काही कामच नाही, काही हरकत नाही. आणि हे म्हणे विठ्ठल सांगतो म्हणे मला की तिथे गेल्यानंतर माझ्या ज्ञानाला भेट, माझ्या मुक्ताला भेट. आणि खूप खूप हाल अपेक्षा सोसल्या रे, आणि घळाघळा काय रडू लागला म्हणे पांडुरंग, अक्षरशः पितांबर मला झाला म्हणे, एवढं रडायला लागला म्हणे. आणि काय म्हणे एवढू लेकर तिथे मला दंडवत घालतात म्हणे. असं झाल्यानंतर गेल्यानंतर निवृत्ती दादांनी नमस्कार केला, सोपान काकांनी नमस्कार केला, ज्ञानोबा महाराज ज्ञानानं तर डोकं ठेवून, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. सगळ्यांना आशीर्वाद वगैरे द्यायचा ना नामदेवांनी, कशाचा आशीर्वाद कशाचाच काय, हो हो म्हणे नमस्कार करा म्हणे, काही हरकत नाही, आम्ही पंढरीचे आहोत म्हणे शेवटी, असा अहंकार झाला. आता निवृत्ती दादा चिडले मुक्ताबाईवर, म्हणे मुक्ता तुला काही कळतं का नाही म्हणे, नमस्कार कर ना म्हणे, आपल्या इथे पंढरपूरहून नामदेव महाराज आले म्हणे आणि स्वतः वडीलधारी आहेत म्हणे, ते एवढ्या वडीलधाऱ्या व्यक्तीला नमस्कार करायचा म्हणे तू, तर आपली नुसती उभी म्हणे. आली पुढे मुक्ताबाई. आता मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती, प्रखर वैराग्य, प्रखर अग्नी, आणि ती समोर आली. समोर आल्यानंतर कमरेवर हात ठेवला तिनं, म्हणजे शेंडीपासून तर पायापर्यंत तिनं नामदेवाला बघितलं. आणि नामदेवाला बघितल्याबरोबर काय म्हणती, मुक्ता म्हणे तुम्ही घाला लोटांगण, निवृत्ती म्हणे तुम्ही घाला लोटांगण. मुक्ताबाई म्हणे हे बघ दादा सगळं काही होईल माझ्याकडून, मी लोटांगण वगैरे नाही घालणार म्हणे. हा म्हणे असं कसं बोलते म्हणे तू मुक्ता, अगं आपले वडीलधारी व्यक्ती म्हणे, ते एवढे मोठे देवा शेजारी राहतात, देव त्यांच्या हाताने जेवण करतात म्हणे, एवढे मोठे पांडुरंगाचे भक्त आपल्याला भेटीसाठी आले आणि तू त्यांना नमस्कार करत नाही म्हणते म्हणे, विचित्र आहे म्हणे तू. नाही म्हणे ना दादा मी त्याला नमस्कार त्यांना करणार नाही म्हणे, कारण की त्यांच्या मनामध्ये अहंकार भरलेला आहे म्हणे, खूप खूप अहंकार भरलेला आहे म्हणे, त्यांना खूप अभिमान आहे म्हणे, काहीतरी हे देवा शेजारी राहतात म्हणून का म्हणे, असं नसतं ना म्हणे, यांनी आपल्याला सुद्धा बंधन करायला पाहिजे म्हणे, यांना गुरुची गरज आहे म्हणे, यांना गुरु असल्याशिवाय यांची ज्ञान यांना प्राप्त होणार नाही म्हणे आणि यांना मोक्ष भेटणार नाही म्हणे, मी तर कसाही नमस्कार करणार नाही म्हणे आज. काही हरकत नाही म्हणे. आज काय करायचं म्हणे, आज यांची गंमतच करायची म्हणे नामदेव महाराजांची. मुक्ताबाई ठरवलेलंच होतं त्यांचे हाल करायचे म्हणून आज. काही हरकत नाही म्हणे. आता काय करायचं म्हणे, सगळ्या साधू संतांना एकत्र बसवायचं म्हणे आणि चांगलं थोपटणं घ्यायचं म्हणे आपल्या गोरोबा काकाचं आणि सगळ्या थोपटून काढायचं म्हणे, आणि कोणाची कच्ची मडकी आहे कोणाची पक्की मडकी आहे ती बघायची म्हणे आज. आता यांना हे समजलं नाही नामदेव महाराजांना काय करणार आहे नक्की मुक्ता, काही समजलंच नाही. आली मुक्ता बालिका, आली मुक्ता बालिका, त्या हो गोरोबाचा काम, त्या हो गोरोबाचा काम, आला संतांचा वेळा, आला संतांचा वेळा. Thank you.
आणि चांगलं थोपटणं आणा म्हणजे तुमचं अनुभवाचं आणि सगळ्या संतांना थोपटून काढा म्हणे, बघू द्या म्हणे मला आज कच्चं मडकं कोणतं आहे आणि पक्क मडकं कोणतं आहे. चालू केलं थोपटणं. आता तिथे सगळे संतांचा मेळावा झाले. तर ज्ञानोबाचा तर ज्ञानाचा सागर होता तो. निवृत्ती दादा म्हणजे एक वैराग्याचं प्रतीक होतं आणि आपली मुक्ताबाई तर आदिशक्ती होत्या. सगळ्यांना थोपटून काढलं आणि आला नंबर नामदेव महाराजांचा. जसं नामदेव महाराजांना थोपटून काढलं तसं टनाटना लागायला लागलं. बेंड आले, एवढे रडू लागले लहान लेकरासारखे. म्हणजे विठ्ठल 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 करत रडायला लागली बरोबरीनं. आणि कसे बसे सगळ्या संतांच्या मागं लपले आणि तिथून पळून जायचा प्रयत्न करायला लागले. कुठे जाता म्हणे तुम्ही नामदेव महाराज, बिलकुल इथून हरायचं नाही म्हणे. आज तुमचं म्हणे ज्ञानच भक्तीने तुम्हाला किती आहे, तर तुम्हाला गुरुची गरज आहे म्हणे. आधी तुम्ही गुरु करा म्हणे. एवढं कुठं तुम्हाला म्हणे अभिमान आहे हो म्हणे. पुन्हा गुरु घेतलं तिने खूप मुक्ताबाईने. आणि असं केल्यानंतर तिथून नामदेवाने पळ काढला. जसा नामदेव महाराजांनी पळ काढला तसा पंढरपुरातच एका झाडाखाली रडत बसले. एका झाडाखाली रडत बसल्यानंतर आले विठोबा. काय नामदेव महाराजा आले का म्हणे आनंदीवरनं? काय म्हणे देवा, काय म्हणे तुम्ही माझी फजिता केली, तुम्हाला सगळं माहिती होतं म्हणे. मला सगळं माहिती असताना तुम्ही मला तिथं पाठवलं म्हणे. हा, आणि माझी फजिता केली म्हणे. काय तर ती लहान लहान मुलं आहे सांगत होते म्हणे, त्यांनी मला काय बोलू घेतलं म्हणे. काय ती मुक्ता मला बोलली म्हणे. मला त्या गोरोबा काकाच्या थोपटानं मारायला लावलं म्हणे. हो हा, आणि अशी फजिता करावं का? मी तुम्हाला रोज जेवू घालतो म्हणे. देवाचं सुद्धा जेवायचं काढलं. मी तुम्हाला रोज जेवू घालतो म्हणे. याचं मला हा म्हणे तुम्ही प्रसाद दिला म्हणे आज. काही नाही म्हणे नामदेवा, तसं काहीच नाही म्हणे. तू माझी भक्ती करतो म्हणे, मला मान्य आहे म्हणे. पण तुला ज्ञान प्राप्त करण्यासाठी मला तुला पाठवायचं होतं म्हणे. पण तू आता आला तसा वापस जा म्हणे पुन्हा. वा रे वा म्हणे देवा, म्हणजे अजून मला मला खायची तुम्हाला हे वाटतं इच्छा म्हणे. आता मी जाणार नाही म्हणे. मी बिलकुल इथून हलणार नाही म्हणे. मला काही ज्ञान वगैरे नाही पाहिजे म्हणे. थोडंफार गोडीनं समजावून सांगितलं नामदेव महाराजांना विठ्ठलाने. आणि म्हणे तू आता एक काम कर गड्या म्हणे, तू आता औंढ्याला जा म्हणे. आणि त्यांना औंढा नागनाथला पाठवलं. सगळ्यांनी बघितलं असेल मंदिर, ती गेल्या तिथे आपल्याला महादेव दिसत नाही, जमिनीच्या खाली महादेव आहे. आता तिथे नामदेव महाराज गेल्यानंतर म्हणे बाबा असं कसं मंदिर देव दिसत नाही म्हणे. इथं तर तिकडं बघितलं आणि खाली महादेवाजवळ गेले. जसे महादेवाजवळ गेले तसे एक वृद्ध व्यक्ती तिथे झोपलेले होते. आता ते वृद्ध व्यक्ती झोपलेले होते आणि त्यांनी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला होता. आता यांचं काय होतं नामदेव महाराजांचं, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, 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 अनेकाचे नाम नादियाता, अनेकाचे नाम नादियाता, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. आता यांचं म्हणजे काय, भगवंत आणि विठ्ठल याच्यामध्ये कोणाचं ते ऐकून घ्यायची परिस्थिती नव्हती. आणि तिथे गेल्यानंतर एक वृद्ध झोपलेले आणि त्यांनी महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला. ते म्हणजे विसोबा खिचर, हे म्हणजे नामदेव महाराजांचे गुरु. आता ते झोपलेले असताना हे चिडले, उठ उठ तू रे प्राण्या, उठ उठ तू रे प्राण्या, आंधळा तू आहे काय, आंधळा तू आहे काय, देवावर ठेविले 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 काय. असं कसं रे म्हणे तू एवढा वृद्ध अवस्थेत म्हणून काय झालं म्हणे, भगवंताच्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवावं का म्हणे. खूप चिडले नामदेव महाराज, त्यांना राग आला आणि काय म्हणे विठ्ठलाने मला इथे पाठवलं म्हणे गुरु करण्यासाठी, आणि असं कसं एक गुरु महाराज म्हणे. चिडले ते खूप. अरे म्हणे बाळा मी खूप थकलेलो आहे म्हणे, मी खूप थकलेलो आहे म्हणे. मी एवढ्या वृद्ध अवस्थेत असताना माझा पाय तू उचल म्हणे आणि बाजूला ठेव म्हणे. एवढं तुला करायचं. आता मी सध्या मी निवांत झोपलेलो आहे म्हणे, तर मला तर काही उठता येणार नाही म्हणे.
जसा नामदेव महाराजांनी पाय उचलला तसं तिथे ज्योतिर्लिंग तयार झालं. जसा इकडे सर्कलात तिथे ज्योतिर्लिंग, असे चौकडे ज्योतिर्लिंगाच्या पिंड सगळ्या तयार झाल्या. आणि आता काय, गुरु महाराजांचे चरणच हातात पडलं. गुरु चरणी ठेविता भाव, देव भेटे आपोआप. म्हणून गुरुला भजावे, रूप ध्यानासी आणावे. जसं चरण गुरु महाराजांचं हातामध्ये पडलं, नामदेव महाराजांच्या एकदम बुद्धीमध्ये फरक झाला आणि नम्र झाले. ते पुढे काही बोललेच नाही. त्यांनी नमस्कार केला गुरु महाराजांना आणि म्हटले की म्हणे मला ज्ञानप्राप्तीसाठी इथं पाठवलेलं आहे म्हणे गुरु महाराजा माझ्या विठुबरायानं, आणि मला तुम्ही आता तुमच्या चरणी लीन करून घ्या म्हणे. आणि अशा प्रकारे विसोबा केसरांनी त्यांना गुरुमंत्र दिला आणि नंतर त्यांची भरपूर त्यांचे मग ज्ञानप्राप्ती झाली. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर अभंग लिहिले, कीर्तन लिहिले आणि त्यांनी सेवा केली. अशा म्हणजे सांगायचा हेतू माझा हाच याच्यातून की गुरु केल्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही आणि ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष हा भेटत नाही. कारण आपण सगळे कसे आहे म्हणजे कच्चे नाही बरं, पक्के आपण. कारण आपल्याला गुरुमंत्रच महाराजांचा भेटलेला आहे, त्याच्यामुळे आपण सगळे पक्के आहोत. त्याच्यानंतर काय झालं, माझा भाव समजला, भक्ती समजली, ज्ञान प्राप्ती करून घ्यायची सुद्धा आपल्याला समजली. पण गुरुचं एक काम आहे अजून, ते म्हणजे वास्तव आणि भ्रम आपला काढून टाकायचं. आपल्याला वास्तवात न्यायचं आणि आपल्या डोक्यातला जो भ्रम आहे तो आपल्याला काढून टाकायचा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठाचे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यायचा. नमस्कार माझा सद्गुरुराया. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटतं माझं चुकलं. चला, जय जय रघुवीर समर्थ. चला आपल्याला सज्जनगडला जायचं आता. एकदा काय झालं, सज्जनगडला महाराजांचं कीर्तन चालू होतं. रामदास महाराजांचं प्रवचन कीर्तन आपले त्यांचे नेहमी चालू राहायचे. आणि या कीर्तनामध्ये असे 10-12 मंडळी वगैरे येऊन बसायची कीर्तनात. आता पूर्वी आपल्यासारखं अशी आवड लोकांना होती, कामं असल्यामुळे लोक एवढे जाऊ शकत नव्हते. त्याच्यामध्ये एक नवीन तरुण येऊन बसला. दुसरा म्हटला, काय म्हणे बाबा इकडे तिकडे येतो म्हणे, तू चाललं म्हणे आज आपण जाऊ म्हणे कीर्तनाला. आणलं कीर्तनाला, येऊन बसले. आता समोर त्यांचं एकच गीत वाक्य, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता. आपलं गीत फक्त समजतानाच कळालं. संसारात पडू नका असं त्यांनी सांगितलंच नाही आपल्याला. फक्त संसारात पडल्यानंतर सुद्धा परमार्थ करता आला पाहिजे. पण आपलं कसं झालेलं आहे, सांगा मी काय करू, महाराजांनी किती वेळा आपल्याला संकेत दिले, समजावून सांगितलं, अभंगाद्वारे सांगितलं, स्वतः अंगी केलं आणि मग आपल्याला सांगितलं की अरे परमार्थ करा, संसाराचं हित सुद्धा करा, पण त्याच्यामधून तुम्ही परमार्थ करा. आणि असाच एक तरुण तिथे कीर्तनामध्ये येऊन बसला. कीर्तनाला येऊन बसल्यानंतर चालू केलं आपलं महाराजांनी सांगणं.
नामस्मरण करा, भगवंताचं करा, पूजा करा, परमार्थ साधा, संसार करता करता परमार्थ करा. सगळं छान सांगत होते महाराज. आता काय असतं माहिती का, कीर्तनामध्ये चांगल्या गोष्टी कोण लक्षात ठेवत नसतात, पण थोडं फार चुकलं की त्या कीर्तन करायला नंतर भेटतात आणि अरे तुम्ही हे काय असं सांगितलं नाही, हे बरोबर नाही बा. असंच एक तरुण तिथं भेटला, सगळ्यांना जाऊ दिलं. म्हणजे महाराज तुम्ही आज सांगितलं म्हणे की परमार्थ करा, देवाचं करा, नामस्मरण करा, भक्ती करा. अहो म्हणे मग बायको लेकरं पोरं ठेवा कुठं म्हणे आम्ही, हा तुम्ही नाही केलं म्हणे लग्न, पण आमच्या मागं पोरं आहे म्हणे, एवढी मोठी शेती वाडी आहे, आई आहे, वडील आहे, मुलगा आहे, माझी बायको मला खूप जीव लावते म्हणे, माझ्यावर खूप प्रेम करते म्हणे माझी बायको, आणि तुम्ही सर्व म्हणता म्हणे की संसार सोडा निघा. बरं म्हणे काही हरकत नाही म्हणे, एक काम कर म्हणे, उद्या सकाळी झोपेतून उठूच नको म्हणे. कोण म्हणे? समर्थ रामदास. आता कसं असतं, झोपायचं नाटक केलेल्याला उठवणं फार कठीण असतं. कारण काय असतं, तो नाटक करतो झोपायचं, त्याला उठवणं फार कठीण असतं. आता सकाळी बायको उठली, सडा केली, सडा टाकला, रांगोळी काढली, सासूबाईला उठवलं, सडा पाणी केला. म्हणे बाई अजून एक वर्ष काय उठले काय माहिती म्हणे, आज इतक्या उशिरा तर काही झोपत नाही म्हणे. गेली त्यांना उठवायला, अहो उठा ना, अहो उठा ना, कशाचं नाटकच केलेलं होतं, कसं काय उठती झोपायचं. उठू उठू बेजार, असं करता 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 म्हातारीचे पळस सुटली गल्ली ना, बाई चला चला माझं पोरगं काही उठत नाही म्हणे. सगळं गाव जमा झालं. सगळं गाव जमा झाल्यानंतर हा काही उठायला तयार नाही. आता याच्यामध्ये याच्या अवस्था काय असतं त्याच्या त्यालाच माहिती असत. काय हरकत नाही म्हणे, सगळे म्हणे रात्रीचं कीर्तनाला होते म्हणे, बा असं कसं झालं म्हणे, काय हरकत नाही म्हणे, आता काय करावं म्हणे. आता दुसरा व्यक्ती म्हणतो एक काम करा म्हणे, महाराजांकडे जा म्हणे, रात्री महाराजांच्या कीर्तनाला होते म्हणे, आणि त्यांना बोलावून आणा म्हणे, काही देतील म्हणे, विभूती ना उठवतील म्हणे याला. काही हरकत नाही म्हणे. गेले एक जण महाराजांकडं, आणलं उठून महाराजांना उठून आणल्यानंतर महाराज पण आपले चांगले हुशार. दूध बायकोला म्हणे दूध आणा म्हणे वाटीमध्ये, एका आणलं बायकोनं दूध आणलं, काही धुळून काहीतरी आपल्या अंगारा वगैरे काढला महाराजांनी आणि त्या वाटीमध्ये टाकला. आता ते दूध बायकोला म्हणे तू पी म्हणे. बायकोला आलं टेन्शन, आता येतं गेले म्हणे, आता लेकरा बाळाचं कसं होईल, मी नाही पीत म्हणे, बाबा मी नाही पीत म्हणे, आता यांचं कसं होईल म्हणे. बरं म्हणे काही हरकत नाही, आई तुम्ही फार रडताय म्हणे. महाराज समर्थ रामदास म्हटले, आई तुम्ही खूप रडून राहिल्या म्हणे, तुम्हीच घ्या म्हणे, आता तुम्ही सगळं झालं म्हणे. नाही रे बाबा म्हणे, सोनं नातवंडायचं कसं होईल म्हणे, मी नाही पीत म्हणे. तेही प्यायला तयार नाही. वडिलांना म्हटलं बाबा तुम्ही घ्या म्हणे, तुमचं काय राहिलं म्हणे, आता सगळं झालं म्हणे, आपण पाहिले पण तू पाहिले सगळं झालं म्हणे. नाही म्हणे बाबा मी नाही पीत म्हणे, मी गेल्यानंतर बायकोचं सुनाचं नातवंडाचं शेतीवाडीचं कसं होईल म्हणे, या ही काळजी. काही हा झोपलेला असताना ऐकत होता. फक्त समजावून म्हणजे काय असतं माहिती का, संत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, फक्त ते आपल्याला आत्मसात करायचं असतं. काही हरकत नाही म्हणे. बायको आली ना पुढं आणि समर्थ रामदास महाराज म्हणे तुम्हीच घ्या म्हणे पिऊन, तुमचं काय म्हणे बाबा तुझ्यासाठी कोणी रडणार नाही म्हणे, तुम्हीच घ्या म्हणे पिऊन. जय जय कशाच महाराजांनी त्याला म्हटलं म्हणे उठ म्हणे आणि त्याला समजावून सांगितलं की हे असं आहे, आपुल्या इता अशी जो जागता धन्य माता पिता तयाची. अरे तू म्हणे परमार्थ करत नाही म्हणतो, माझ्या संसारामध्ये अडकून बसला म्हणे, आज तुझ्यासाठी रडायला काय, तुझ्यासाठी कोणी मरायलाही तयार होईल नाही म्हणे, आणि तू बसला म्हणे. सांगायचं तात्पर्य मला एवढं की हा आपल्या कीर्तनातल्या अभंगातला भाग नव्हता, सांगायचं मला हेच की मग परमार्थ करण्यासाठी आपण वेळ काढत नाही. आपण घर संसार सुना नातवंड याच्यात अडकून बसलेले. मग माझं तरी इच्छा अशी की मी तरी आतापासून देवाला लागली, कारण म्हातारपणी काय होईल काही माहित नाही. त्यामुळे सांगायचं मला हेच नाही रे नाही गुणाचे नाही रे Bye.
गुरु महाराज आपल्याला समजावून सांगतात की अरे देव हा गुरुपाशीच आहे, तू गुरुची भक्ती कर, गुरुवर श्रद्धा ठेव. तुला वारंवार आम्ही सांगतो पण आपल्याला ते काही कळत नाही. या नाशवंत देहाच्या मागे आपण लागून बसलेलो आहे. आजही हे आपलं नाहीये, उद्याही हे आपलं नाहीये. भाड्याचं घर आणि खाली कर, पण त्याच्या मागे आपण सगळे लागून बसलेले आहेत. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी सुंदर उपमा दिलेली आहे, घोंगडी म्हणून उपमा दिलेली आहे. अशी कशी घोंगडी दिली रे म्हणे भगवंता तू आम्हाला? तुझी अंगावरची जी घोंगडी आहे ती एवढी मऊ रूपदार, अहमपणा नाही, मीपणा नाही, त्याच्यामध्ये दृष्ट भावना नाही, कशाची अशी अशी घोंगडी तू आम्हाला का बरं नाही पांघरली रे म्हणे? अशी घोंगडी आमच्या अंगावर टाकली की जिथं तिथं आम्हाला आमचा मीपणा आमच्या अंगात आलेला आहे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. म्हणजे आम्हाला सुद्धा परमार्थ साधता येईल. म्हणूनच तुकोबाराया म्हणतात, गुरु चरणी ठेविता भाव, देव भेटे आपोआप, म्हणून गुरुला भजावे, रूप जानासी आणावे. देव गुरु पाशी आहे, वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.